हॅलो मित्रांनो, मी आज बडगाव शहरामध्ये गिरणा नदीच्या पाठीमागं जे गाव आहे हे बघा, महाराज पण आलेत. दंडवत महाराज. दंडवत. तुमचं इकडे कसं काय आनंद झाला महाराज? आज असं वाटलं भगवंताने आज बोलवलं म्हटलं, त्याच्यापेक्षा माझं स्वतःचं कर्तव्य आहे की मी भगवंताचं दर्शन घ्यावं. अरे वा. आणि त्या निमित्तानं मी आज पण तुम्हाला भेट घ्यायला आलो. तुम्ही खूप आज आनंद दिसताय. हो. आणि महाराज, मला असं वाटलं की आज मला तुमच्याकडून बरीचशी काहीतरी देवाचा प्रसाद घ्यायचा आहे. बरोबर. आणि त्याबद्दल तुम्ही मला प्रसाद देणारच? नक्की देऊ. चला आपण जरा मंदिराचं दर्शन घेऊ. आज बरीच पंक्ती वगैरे बसलेली आहेत. चला. ठिकाणी सर्व भक्त येतात, बाहेरचे म्हणजे ऑल इंडियाचे लोक येतात. असं आहे का? चला जरा मग चला आपण पुढे चालूया. ही आहे पेठ भागामध्ये नदीखेटे एका कोणतं मंदिर आहे आता? शिवा चक्रधर स्वामी मंदिर आहे ना. चला ठीक आहे. हे बघा, इथं लोक पण जेवायला बसलेले आहेत. पण त्यांची पदयात्रा नानखुर्द येथील पदयात्रा आहे. जळगाव जिल्ह्यातली. आणि आज त्यांचा वन म्हणजे पट्टी वगैरे मस्तपैकी शानदार प्रसाद जेवण करता येते. आज ते आमच्या चॅनलमध्ये पण दिसतीलच. हे बघा, त्यांची पदयात्रा आहे. हे सूत्रसंचालक दादा या कार्यक्रमाला आलेले आहेत. बघा किती शानदार त्यांचं जेवणाचं वनभोजन चालू आहे. हा महाप्रसाद खूप आनंदी देवाचा की त्यांचं म्हणजे पुण्यच म्हणावं लागेल इथे यायचं म्हणजे. खूप प्रसन्न आहे. आणि त्यातल्या त्यात त्यांना देवाची ओढ लागलेली. ते चालले पंचाळेश्वर. कुठे चालले महाराज? ते आता पंचाळेश्वर चालले. ते देवाच्या भक्ताच्या भेटीसाठी चालले पंचाळेश्वर. चला आपण आता मंदिरात जाऊया. हे आहे भव्य मंदिर. इथं आल्यावरती मन असं प्रसन्न होतं. हे महाराज इथले सेवेकरी. चला आपण मंदिराचे पायऱ्या चढूया आता. ही माझी आई. आज मी माझ्या आईला पण दर्शनासाठी घेऊन आलो देवाच्या. कोरोनामध्ये वडील वारलेत, तेव्हापासून आई एकटीच राहते. आणि आज साक्षात कृष्णाच्या मंदिरात येऊन
दत्तात्रेय महाराज की जय, चक्रपाणी महाराज की जय, श्री गोविंद महाराज की जय, श्री चक्रधर स्वामी की जय, श्री क्षेत्र भडगावचे बाबा की जय, श्री आत्मतीर्थ महाराज की जय, परमानंद माधव पापोहम पाप कर्माम पापात्मा पाप संभव राई मां कृपया देव शरणां गतवत्सल भगवान श्री चक्रधर की जय, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी श्री दत्तात्रेय महाराज की जय। महाराज आज मला इथलं वैभवाबद्दल माहिती मिळाली मंदिराची, चला म्हणून मी निघालो, चला दर्शन घेऊ देवाचं म्हणून. तर मला या जागेचं या मंदिराचं म्हणजे हे जे योगदान आहे श्रीकृष्ण भगवानाचं, हा तर मला काहीतरी प्रसाद रूपाने तुम्ही बोध द्या अशी माझी विनंती तुम्हाला. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. पूर्ण परब्रह्म परमेश्वराचा सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी जीव उद्धराच्या व्यसना म्हणजे स्वामींनी जीव उद्धराचं व्यसन स्वामींनी पैठण धर्मावर स्वीकार केला. तर स्वामींना जीवाचं म्हणजे हा जीव नरकला जातो तर जीवाला काहीतरी आपण दान द्यावं म्हणजे याला काहीतरी आनंद द्यावं. परमेश्वराने या जीवाच्या आनंद किंवा परमाने परमेश्वराने अटल विजन भिक्षा भोजन म्हणजे स्वामींनी महाराष्ट्र पायी भ्रमण जसे तुम्ही आज पदयात्रा करू तुम्ही जसं नानकोटून येत आहे तर देवाच्या ओढ लागलेले भक्त तुम्ही देवाला धावण्यासाठी की देव कधी भेटणार या ओढीत तो परमेश्वर सुद्धा भक्तासाठी वाढोवाढी दिवसेती म्हणजे प्रत्येक गली त्या जीवाला ज्ञान देण्यासाठी त्याच्या घरी जातात. असे आपले परमेश्वर होता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी त्या जीवाला ज्ञान दिल्यानंतर त्या जीवाला आनंद देतात. पण तो जीवाला कधी कधी आदिगती आदमती आदती या जीवाने जशी चाल जोडली नरकाची पण तो जीव त्या ठिकाणी थांबतो, परमेश्वरचं ऐकत नाही. तर परमेश्वर त्या जीवाला ज्ञान देण्यासाठी तर जातातच पण परमेश्वर त्या ठिकाणी त्याची उत्कंठा म्हणजे त्याचा आनंद त्या ठिकाणी असतात. तर त्या ठिकाणी तो जीव काय करतो मळणत्व म्हणजे त्या नरकाला जाण्याची कधी कधी तो जीव परमेश्वरामध्ये येऊ शकत नाही पण नरकाला जाण्याची त्याला आवड आहे कारण जीव चांगला ऐकू शकत नाही पण परमेश्वर भज्य पूज्य त्याला असून सुद्धा तो आनंदाला जाऊ शकत नाही. मग परमेश्वर निरावरीने हात ठेवून वाट पाहतात ह्या भक्ताची. तर तसेच ह्या भडगाव गामी स्वामी परमेश्वराचा सर्वज्ञ श्री चक्रधर शिवाळा असतात. शिवाळा म्हणजे ह्या ठिकाणी महादेवाची लिंग होती म्हणून ह्या ठिकाणी शिवाळा असे म्हणतात. आणि स्वामी पूर्वाभिमुख या ठिकाणी बसले होते सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी. आणि ह्या ठिकाणी एकूण स्वामींचे 3 दिवस वाचतोय आणि गावात वसई स्थान म्हणजे वसई म्हणजे जैन लोकांचं मंदिर. तर स्वामींचं तिथे 18 दिवस वाचतोय आणि इथे 3 दिवस म्हणजे 20-20 संस्कृत मध्ये 20-20 म्हणजे स्वामी ह्या ठिकाणी 21 दिवस वाचतोय हाय वडगावला. तर याचा वैभव असा आहे ह्या ठिकाणी परमेश्वर अवताराने सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महाराजांनी अनंताचे सूर ऐकले. अनंत म्हणजे एक कवी होता, कवी म्हणजे तो काव्य तयार करता. आणि स्वामी ह्या ठिकाणी पूर्वी बसताना म्हणजे असताना स्वामी जेव्हा जो कवी जात होता तर स्वामींची सांपे गौरव वर्त म्हणजे मूर्ती पाहून तो वेधला गेला आणि तेव्हा स्वामींना पाहिलं तर तो आनंद झाला की मला हा परमेश्वर आहे का कोण आहे असा म्हणजे या ईश्वर पुरुषापाशी काय सामर्थ्य आहे. तर तो त्या ठिकाणी स्वामीपाशी आला तर स्वामींना तो स्तुती करू लागला. स्तुती म्हणजे वर्णन करू लागला मोठं वर्णन की जसं तुम्ही माता पिता तुम्ही असंच म्हणतो तुम्ही म्हणतो सगळा तुम्ही देव विद्या देणं तुम्ही सर्व मग देव देव असं परमेश्वराला तो पाहू लागला. स्वामी त्याच्यावर प्रसन्न झाले. काय झाले प्रसन्न झाले. मग स्वामी त्याला 2 दाम म्हणजे दवण म्हणजे दाम दिले. तर प्रसन्न झाला त्यांना दाम दिल्यानंतर स्वामी म्हणतात तथास्तु तुला चांगलं भलो. मग नंतर परमेश्वर होता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी जे नागदेव भट होते त्यांना ह्या ठिकाणी नामकरण इंद्र भटाचं
त्या ठिकाणी नामकरण झालं. नागदेव भट्टाचं इंद्रभट या ठिकाणी शिवणावस्थाना नामकरण झालं आणि ह्या ठिकाणी स्वामींनी तांबोळ म्हणजे स्वामींनी तांबोळ ग्रहण जेव्हा नागदेव भट्ट स्वामींना तांबोळ देतात तेव्हा नागदेव भट्ट स्वामी प्रसाद देतात. प्रसाद दिल्यानंतर तो प्रसन्न तो भक्त त्या प्रसन्न त्या भक्ता म्हणजे त्या तांबोळामध्ये एवढं त्यांची स्थिती असते तो स्थितीमध्ये इंद्राची स्तुती करू लागला. तो स्वामी म्हणतात इंद्राची स्तुती करतो म्हणून त्या ठिकाणी ह्या ठिकाणी इंद्राचं नामकरण म्हणजे इंद्रभट या ठिकाणी नामकरण झालं. तर परम पुरुष होता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी ह्या ठिकाणी तिसऱ्या दिवशी गावात म्हणजे जैन लोकांच्या मंदिरात जातात. विहरण म्हणजे स्वामींचं जाणं येणं वास्तव्य म्हणजे जाणं येणं फिरणं म्हणजे विहरण असे म्हणतात. स्वामी जेव्हा गावातल्या मंदिरात गेले तर त्या ठिकाणी जैन लोकांचं मंदिर होतं. तर त्या ठिकाणी स्वामींनी अवस्थान स्वामी त्या ठिकाणी जी एक पद्मनाभी शिव निराकरण म्हणजे एक छोटासा भक्त स्वामीचा पद्मनाभीचं शिव निराकरण स्वामींनी सांगितलं मुंडन करा. मुंडन म्हणजे डोक्यात टकली करा की मुंडन करा. तर त्या ठिकाणी स्वामीचं त्या ठिकाणी निवारण झालं आणि स्वामींनी भक्ताचं निवारण केलं. पण स्त्री म्हणजे सूर वेत आली होती. स्वामींनी एका भक्ताचं पोट होतं स्वामी त्याचं निराकरण केलं आणि स्वामीने ते दुःख सुद्धा दूर केलं. आणि नंतर त्या ठिकाणी गारी होती. काय होती गारी म्हणजे गड्डा. काय होता गड्डा. तर स्वामींनी त्या भक्ताकडून त्याचा कर्माचा नाश झाल्यामुळे स्वामींनी त्याचा कर्मनाश त्याच्याकडून करून घेतला की स्वामींनी ती गाडी सुद्धा बोलून घेतली. कारण भक्तजना स्वामी काय म्हणतात तुमचा कर्मशन झाला पाहिजे. कर्माचा नाश झाल्यावर तुमची योग्यता वाढेल असं होत नाही. तर स्वामींनी त्या भक्ताकडून कर्मनाश करून घेतला. त्यांचा योग्यता वाढल्यानंतर जीवाने आले त्यानंतर त्यांच्या परमेश्वर पद्धतीची काय होते योग्यता होते. मग नंतर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी शिमगा म्हणजे शिमगा काय होळी रंगपंचमी त्या कासारवाडी म्हणजे कासारगड स्वामींनी शिमगा म्हणजे एक अशी होळी पेटली होती. मग स्वामी रस्त्याने जाता भक्तीने जात होते. मग भक्ती असे उदासारखे होते आणि स्वामीकडे पाहू लागले. मग स्वामींचे ते जाणलं त्यांचे की हे उदास काय. तर स्वामींनी श्री चरणमय स्वामीचा जो पायाचा अंगुष्ठ होता तो अंगुष्ठाने स्वामींनी धूळ ओढली. होजी म्हणतात की भक्त प्रसन्न झाले स्वामीच्या सोबत ओढू म्हणजे होळी फिरू लागला. मग नंतर स्वामी जेव्हा इकडे आले तेव्हा गावात वसुधा आले. मग नंतर स्वामींनी त्या ठिकाणी द्वारका काय द्वारका दर्शन म्हणजे मी पहिल्याच द्वारका मथुरा द्वारका श्री गोपाल कृष्ण महाराज 56 यादव पांडवस्वती द्वारका होती. यादवासोबत 56. तर स्वामी म्हणतात महादेवचा दादोस कापोस आणि नंतर कापोस भक्ती म्हणतात विनंती करत मी द्वारका जातो. स्वामी म्हणतात द्वारका काय मग ऐकत ते भक्ती पण महादेवचा सुद्धा म्हणतात स्वामी म्हणतात महादेवाला जाऊ नका तुम्ही तिकडे काही नाही जाऊ नका. तर स्वामी म्हणतात महादेवाला मी जाताना काहीतरी प्रसाद घेऊन जा. तिथे काही थुकू नका काही करू नका पिंड काहीच करू नका तुम्ही थुकू मुकू काहीच नका. कारण त्या ठिकाणी काय आहे देवता आहे. काय आहे देवता आहे तुम्हाला विघ्न आणतील. स्वामी त्यांना सांगू लागले स्वामी त्यांना काहीतरी सांगू लागले की तुम्ही तिथे जाताय ना काहीतरी पाळा नियम पाळा. मग नंतर ऐकत नाही ते. मग जेव्हा स्वामींच्या श्री चरण जेव्हा दंडवत करतात तेव्हा त्या ठिकाणी स्थिती झाली द्वारकेची. तर स्वामींनी त्या ठिकाणी 56 यादवा समती द्वारका त्या ठिकाणी दिसू लागली श्री कृष्ण महाराज. नंतर ते द्वारका पाहू लागले. नंतर त्याची स्थिती भंग झाली. स्वामी म्हणतात जवळ के द्वारकेला. नंतर ते प्रसन्न झाले स्वामी जीची द्वाराची इथेच पहिले आम्ही जायचं काय सन्मान. तर स्वामीने त्या ठिकाणी द्वारका दाखवली. तर परम पुरुष होता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी भडगावचं महात्म्य म्हणजे स्वामी या ठिकाणी जी म्हणजे एक पंचराची मुलगी होती. पंचरायाचे एक भूषण आहेत म्हणणे म्हणजे एक पंचराची मुलगी होती. ह्या ठिकाणी स्वामी त्या मुलीसाठी आले होते फक्त भडगावला काय पंचराचे भूषण आहेत म्हणजे पंचराची मुलगी होती. तर बाईचा जेव्हा स्वामी सांगतात की बाई हिला काहीतरी खाजी द्या म्हणजे प्रसाद द्या. खाजी म्हणजे काय प्रसाद म्हणजे प्रसाद किती 5 प्रकारचा की 32 साखरवडी शेव पापडी असे प्रकारचे आणि शेव मुंगरे असे काय प्रसाद असतो खाजी. तर स्वामी म्हणतात की बाईला प्रसाद द्या. पण जेव्हा बाईचा प्रसाद देते तर थोडासा देते. स्वामी काय म्हणतात बाई ते बरवेती मोठी व्यक्ती आहे की तुम्ही जसं माणसाला देता ना जसं चांगला व्यक्तीला देता प्रसाद तसं तिला जास्त द्या. तर स्वामी सुद्धा त्या ठिकाणी स्वामींनी त्यांना धर्मोपदेश केला की सर्वांना सारखं समजा. काय समजा समान समजा. परमेश्वराने जीवोद्धाराच्या वेळेस स्वामी साहेब बरोबर या ठिकाणी आले. मग स्वामी इथून पाचव्या गेले. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. वेळ घेतला चांगला